हाय नमस्कार. हे बघा आज थापलेलं हो का. आज एवढं थापलंय बघू शकता. ह्या कडापासनं जी त्या कडापर्यंत एवढं. तर काही जणांचं चिखल अजून बाकीच आहे. तर माझं झालंय. तर झालं म्हणलं दमच निघा ना मला, दमच निघा ना म्हणलं चला बाबा झाडाखाली आंब्याखाली. ही भटी काय करावं, पाऊस येतोय बघा. आज 1000 पडले असन ठोकळा. काय करावा पावसाने. अगं राख संपत आली, थोडीच राहिली. एवढी राख राहिली, तेवढा भुसा राहिलाय. म्हटलं चला बाबा आता पहिले सावलीला गार पाणी करून बाटली आणली. कसं आहे माहिती का, सावली 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 माणसाला. आणि ही असली ही बी पहिली जुनी माती टाकते ती. आणि हा काही खडा भरला भुसा राख मळी टाकून भिजाय टाकलाय. चिखल भिजायला याला म्हणतात खडा. खडा लय खोल आहे ती, लय खोल खडा आहे ती. माणसान तुम्ही खोल नाही काय की, लय खोल आहे. कसली इकडं गार सावली आहे बघा, बघू शकता. नाही बाबा पहिल्या सावलीला गेलं पाहिजे, कारण अयो मालकीन झोपली होती मी. 3 वाजत आल्यात तरी पण का नाही काय जणांचं चिखल झालं नाही. तर पण माझा झालाय. म्हणलं ना ग, माझी झोप झाली, सगळं काम झालं. झोपली होती नेमकी. मालकीन म्हणली मामी आणि मामीचं पोरगं आल्यात, म्हणली चहापत्ती द्या. म्हणून चहापत्ती द्यायला उठली. तिथनं येऊस्तर दम भरला बघा. उपयोग हाय सावलीशिवाय. गरमाईने माणसं शिजून निघायला लागली. पाणी 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 नुसतं. डेरा नाही बघा, घरी पण नाही डेरा. आई म्हणत होती या घेऊन. आई गेली वाटतं वरी सरात आहे वाटतं, मावशीच्या नंदच्या भाचीच्या नवऱ्याचं वाटतं. आई गेली तिकडंच. मी आले. आंब यंदा लय आहेत. मालकीनीला म्हणले लोणच्याचा आंबा आहे का. मालकीन म्हणल्या काय माहिती, सगळं तर गोडच लागतात. तसलं नर्सरीतनं आंब लावलेलं झाडाचं लय गोड आंबा असतात बघा. गोड बी असतात आणि मस्त असते. तर आज घट बसलेला दुसरा दिवस, 2 दिवस झाले. आता गुरुवारी गाड्यावरनं येते ते बघा. कारण बुधवार 8, गुरुवार 9. आता येईल त्या गुरुवारी उद्याच्या. भटी पेटवायची वाटतं, त्यामुळं माणसं कामं करायला लागले. ते तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती बाई. कच्च्या भटीला पडलेल्या साईडनं. तर मी म्हणलं आज झोप बी झाली नाही, कारण गारात झाला 2 वाजता. नुसतं डोळा लागला तर मालकीन बाई आल्या. मग उठून म्हणलं चल सावलीलाच. गरम होत होतं तशीच मी झोपली होती. 3 वाजता उठली होती बघा. 3 वाजता. केळी आहे, केळीत मका लावली. ही काय गुरांना काय करायचं. ते चक्कूचं बानूला चक्कूला नेलतं बघा. मी त्या कडेला पण एक चक्कूचं झाड आहे बघा, रखडलंय बघा. तर तुम्हाला मी सांगत होते मिशन यायची. त्या ताईंना फोन केला. त्या ताईंनं पण मला फोन केला. त्या ताईंना असं सांगितलं की नाही का, एकच मिशनसाठी एवढं म्हणजे
येऊ शकत नाहीत. एका मिशनसाठी पण तेवढंच भाडं लागणार. आणि इकडल्या भागातल्या 8 मिसनी आहेत, त्या 8-9 मिसनी अशा एकदाच येणार आहेत त्या. म्हणजे आपल्याला नाही काय कुणाची असतील. आता मला कशी त्या ताईनं पाठवली बाहेर देशातनं, ही कोणच्या तरी गावाहून पाठवली, ध्यानात नाही बघा, पण बाहेर देशातनंच पाठवली असून, कारण त्या ताईनं बनवून कॅश देऊन पाठवली. तर कोणच नाही. आता इथं झोप वाटायला लागले, डोळं झाकायला लागले गपागप. पण भ्या वाटतंय ना बाय माणूस झोपायचं म्हणल्यावर. लय मोठा सर्प आहे बघा तिकडं त्या भटीत. आता मी भटीत दाखवली का कच्ची, सकाळनं त्या भटीतनं निघतो बघा रोज. हिंडू पण वाटत नाही, काय करावं. तर चला, हेड्या वावरला असला तर लाईक शेअर नक्कीच करा. तिकडं द्राक्ष आहे, मनुका घातल्यात तिकडं वाळाय. बाणूसाठी मनुका घेऊ वाटायला लागल्यात, पण काय करावं, पैसे पाणी नाही तर चला, लय मोठा हेड्या झाला आपला. तर कोणाकोणाला गाड्या वाढण्याला यायचं असेल तर येऊ शकताय. या, लाभ घ्या, देवाचं दर्शन घ्या. या सगळ्यांनी परत म्हणू नका ताईनं बोलवलं नाही. गाड्या वाढण्याला या, जत्रेला या. तर चला, बाय.